यंत्रणा अशी आहे BJP RSS की बाबांच्या अति आध्यात्मिक आणि अति वैचारिक धोरणावर आधारित स्वतः गणपती बाप्पाच बोलत आहे की मी सुद्धा ऋषीमुनी, मी सुद्धा साधू संत आहे. ओके, म्हणून सिंहस्थ पर्वणी आणि साधू पर्वणी जी गिरीपुरी भारती संन्यासी यांना धरून आहे, ती गणरायापासून आपण आज सुरुवात करूया. तर हे रामचरण तीर्थ ज्या भूभागामध्ये पडले ते लाल फुलांनी निर्देशित केलेलं आहे. आणि नारायणेश्वर ह्या मंदिरामध्ये सिंहस्थ पर्वणीची जी सुरुवात आहे ती अशी आहे की आई वाराही आणि वराह, त्याच्यानंतर प्रत्यक्ष विष्णू नारायणाचे सगळेच स्वरूप, आणि त्याच्यानंतर तो आईचा होता. ओके, तो तुम्हाला मी दाखवून देतो. तर अगदी आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर हे आईसाहेब आहेत नाही ते आईसाहेब, असं म्हणजे त्या स्वरूपाला धरून आपण काय करत असतो, समाधीच्या अभ्यासातून बाबांशी बोलत असतो. आणि 31ची भाकीत त्यांनी धरली आहे तारीख रामकुंडापासून, म्हणजे हेच मंदिर ध्वजा शुभारंभ. तर ते 11/9/2027 पर्यंत ही पर्वणी आहे. तर सिंहस्थ पर्वणीला ज्या लोकांना कलियुगात सुद्धा सत्ययुग साधायचं आहे ते तीर्थ आहे. ओके, आणि हे सगळं परमेश्वरी लीला आहे, बाबांची लीला आहे, म्हणजे भोलेनाथांची लीला आहे. ओके, तर ह्या तीर्थाचं तुम्हाला आता मी 7 मोक्षपुरा आणि 7 अमृतपुऱ्यांची तुम्हाला मी महिमा सांगतो. तर दयावंत आमदार खासदारांनो, म्हणजे तुम्ही आज दुःखाच्या डोंगरामध्ये आहे त्या अवस्थेत आहे बरोबर, पण तुमच्यावर जो दुःखाचा डोंगर आला आहे, म्हणजे मी फक्त रामभाऊला बोलत आहे, ढिगले साहेबांना बोलत आहे. तर कसं असतं, ज्यावेळेस आईसारखं रत्न माणसाच्या हातून जातं त्यावेळेस त्याची ती जमीन असते ना पायाखालची, जर आपली भूकंप झाल्यासारखं वाटतं. खूप मोठा हिरा गमावला आहे, खूप मोठा पृथ्वीच्या पोटातील तो गर्भाशय गमावला आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळेस. आणि हे मला घडलेलं आहे, मोदी साहेबांना घडलं आहे. त्याच्यामुळे दुःखाच्या त्या खाईतून अजून आपण वरती आलेलोच नाही. आता जवळजवळ 17मध्ये तर आईचं तसं झालेलं आहे. पण आई आपल्याला जिवंत होऊन दर्शन देते, तिची आत्मा आपल्याला भेटायला येते. तर हे सगळं मृत्युंजय संजीवनी मंत्राची कमी आहे बरं. आता ॲक्च्युली आपल्याला मृत्युंजय संजीवनी ह्या मंदिरात नाही भेटली, इथे फक्त राजकारण मिळालं आपल्याला. येत्या काळामध्ये श्रीकृष्ण स्वरूपात विलीन होत असताना, म्हणजे द्वारकाधीशमध्ये आपण विलीन होत असताना आपण काय करत आहोत, जसा हा सोन्याचा कळस पप्पांनी इथे लावलेला आहे, असे सोन्याचे कळस आपण बऱ्याच मंदिरांना देतो. तर आता तुम्ही बोलाल याच्यामध्ये बोलण्याची अतिशयोक्ती आहे किंवा ब्राह्मण विद्या आणि RSSचं विज्ञान आहे असं नाही. याच्यामध्ये फक्त गणपती बाप्पांनी सांगितलेले संकेत आहेत बरं. आणि तुम्हाला मी अनेक वेळा बोललो की घाटकोपरला जसंच्या तसं ज्ञान मी आणत आहे. तर ते ज्ञान देणाऱ्या देवता आहेत त्या प्रामुख्याने गगनगिरी महाराजांच्या स्वरूपात इथे प्रकट होतात, आपल्याला साक्षात्कार करतात. म्हणजे अशा प्रकारे स्वामी समर्थ काय करतात, आपल्या कुठल्याही साधू संताला वाया जाऊन देत नाही. आणि माझं कसं आहे, मी आता म्हणजे दिगंबर भाऊंना मी मस्करीत बोलू शकत नाही आज, किंवा कुठल्या RSS BJPवाल्याला मी मस्करीत बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला एक असं मिश्किल वाक्यात किंवा हसऱ्या वाक्यात बोलतो की जर परमेश्वरी सिद्धांत व्हायचा असेल ना, तर त्या माणसाला अफलातून ज्ञानाचे डोस हे सरस्वती माता देत असते बरोबर. आणि आपल्याला याचा यत्किंचित संकेत झाला. इकडे गिरगाई आहेत, गाई आहेत इकडे.
की आपण ह्या मंदिरात येईल आणि सगळं काय उजाड झालेलं असेल, आपल्याकडे काहीच नसेल, बरोबर, आणि आपल्याकडे फक्त देव असेल, बाबा असेल. तर बाबाने हे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यामुळे आपल्याला हे मिळावं ते मिळावं, म्हणजे मी 121 एकर तुम्हाला 121 तुमच्याकडे मी सहज मागितली. 21 एकरही नको आहे आपल्याला आणि 11 गुंठे पण नको किंवा 21 गुंठे पण नको. कारण की होतं आहे कसं, शाळेचे जे अनेक प्रकल्प आहेत, बरोबर, किंवा त्या वेदकालीन शिक्षणाचे जे प्रकल्प आहेत ते माणसाच्या आतील राक्षस मेल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही, बरोबर. म्हणून आता हे समोरचे जे तीर्थ आहेत, मूर्खांच्या वस्त्या आणि मूर्खांचे मेंदू इतके वाढलेत ना आता, अति प्रमाणात मनुष्य राक्षस झाला आहे. तर ते जेवढे तेवढे आपल्या भारतातले, भारताच्या बाहेरचे किंवा ती काळी हिरवी मुलं आहेत, बरोबर, किंवा कटील कारस्थानं रचणारी जी मुलं आहेत, त्यांना ह्या तीर्थावर आणून त्या दिवशी जर क्रमाक्रमाने सर स्नान घातलं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जागतिक नेतेसुद्धा आले, बरोबर, तर कदाचित ह्या विश्वाचं जे हवामान आहे, तापमान आहे, जे पर्जन्यमान आहे, ते लवकर बदलेल, बरोबर. हा असा दांडगा आजचा भोलेनाथांचा सपोर्ट आहे आपल्याला. येथील साधू बाबा आपल्याला इथे तपस्येला बसून देत नव्हते राम. म्हणजे बघा, नाशिकचे माणसं इतके खोडकर आहे की आपल्याला मोबाईल चार्जिंग लावून देत नव्हते, आपल्याला वेड्या माणसांचा प्रयोग करत होते, वेड्या स्त्रिया आपल्या अंगावर पाठवत होते. असे बरेचसे प्रयोग आपल्या इथल्या लोकांनी आपल्याशी केले. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं, जनार्दनगिरी बाबांनी पूर्ण तारलं आपल्याला. आणि आज जवळजवळ आपण सरस्वती माता किंवा गणपती बाप्पा यांच्या वाक्यातून हे वाक्य आपण तुमच्याशी बोलत आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे घाटकोपरच्या एका कुसाधारण अतिसाधारण मुलाला हे साध्य कसं काय, बरोबर. तर याच्यात मुळात असं आहे की जो मनुष्य परमेश्वरासाठी उपास करतो, तपस्या करतो किंवा त्याची मनापासून साधना करतो, त्याला देव कणाकणामध्ये भेटतो, असं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मी यासाठी पाठवत आहे की सिंहस्थ कुंभमेळा जवळ आलेला आहे आणि पृथ्वीवर जे आपल्याला पाहिजे ते भोलेनाथांकडे मागण्याचा वेळ आलेला आहे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे विश्वबंधुता या नात्याने सगळ्यांना गेलं. आणि कोणी जर मिश्किल खोड्या करून जर पृथ्वीची छेडछाड केली, युद्ध वगैरे केलं, तर हा जो अमृताचा कुंभ तुम्हाला समोर दिसतोय तो काळाच्या अति डार्क झोनमध्ये आपल्याला घेऊन जाईल सगळ्यांना. आणि मग पृथ्वीच काय पण आपला स्वतःचा जीव वाचवणं मुश्किल होईल. म्हणून सगळ्यांनी पर्यावरणाच्या नियमाने चला, स्वयं असे मानवतेचे नियम तयार करा आणि गुण्यागोविंदाने राज्य करा, असं मी कृष्ण अंश म्हणून तुम्हाला सांगतो, बरोबर. आता या मूर्खांच्या बाजारात आणि ह्या पामरांच्या बाजारात मला लोक वेडं बोलायची, मला लोक काय बोलायचे, मला खूप लोकांनी त्रास दिला. पण तो सगळा त्रास मी सहन का केला, कारण की त्यावेळे मॅडमचा जो अभ्यास सिद्धांत होता, माझ्या वडिलांचा जो अभ्यास सिद्धांत होता आणि चक्रधर स्वामींचा जो अभ्यास सिद्धांत होता, तो मला वाईट गोष्टींकडे कधीच घेऊन गेला, बरोबर. आणि अशा प्रकारे ह्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरती जे 27चं लेक्चर आहे ते तुम्हाला मी आजच देईन, उपासना. तर अशा प्रकारे रामभाऊ हे म्हणजे रामभाऊ तुम्हाला मी डिस्टर्ब केला, शेलार साहेब किंवा फडणवीस साहेब. तर मी तुम्हाला हे जे व्हिडिओ पाठवत असतो त्याच्यामागे एकच रहस्य आहे आणि ते रहस्य म्हणजे महाराष्ट्रातील शिवराय छत्रपती, आई जिजाऊ आणि तुळजाभवानीचं जे काळीज आपल्या घरात काल रडत होतं, म्हणजे आपल्या घरात तसं घडल्यावरती काळीज रडत होतं, तर ते काळीज आपल्याला हे भोलेबाबांना बोलायला भाग पाडतं. नाही तर भोलेबाबा कुणाशीही बोलतात, ते जग चालवतात, त्यांना काय छोट्या मोठ्या साधू संतांशी कशाला चर्चा करतात. पण मग जनार्दनगिरी बाबा किंवा अक्कलकोट स्वामी किंवा शेगावचे बाबा किंवा हे आदरणीय विलासी साधू गगनगिरी महाराज यांच्या स्वरूपात ते आपल्याशी बोलतात. आणि आज सोमवती अमावस्या असल्यामुळे तुम्हाला हा भोलेनाथांचा
सोमनाथाचा, ह्या विश्वातील सगळ्या चंद्राचा प्रसाद मी पाठवला आहे, बरोबर. तर तो प्रसाद कसा आहे, प्रत्यक्ष गगनगिरी महाराज, प्रत्यक्ष जनार्दनगिरी महाराज, जलाराम बाप्पा, सीताराम बाप्पा, जलाराम संत जलाराम यांच्या स्वरूपात हा प्रसाद आहे. तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर अखिल विश्वातील ज्या सुप्त शक्ती आहेत भोलेबाबांच्या त्याच्या स्वरूपात हा प्रसाद आहे. ओके. मग तो वाकलहरीने किंवा वाणीने तुम्हाला ज्यांना घ्यायचा त्यांना पसेल त्यांनी घ्या, ज्यांना नको त्यांनी सोडून द्या. तर अशी ही भोलेनाथांची अनुकंपा आज होती आणि ती आपण इकडे तपस्याला आल्याला लगेच चालू होऊन जाते. आता मी चाललो तिकडे गुजरातला, तापी, पूर्णा नदी, नर्मदा नदी, मध्य प्रदेश आणि काशी तीर्थ करून परत येणार आहे. कारण की ती शाळेची फौज आहे, ती आपण चालू केल्याशिवाय मुलं सुधारणार नाही आणि पुढची पिढी जर सुधारली नाही तर येणारा काळ हा कसा आहे, जादू पिक्चरसारखा होऊन जाईल. चला मग सगळ्या आमदार खासदारांना कोटी कोटी आशीर्वाद तपोवनातून आणि सगळ्याच मंत्री लोकांना, महाराष्ट्रातल्या ज्या जाज्वल्य देवता आहेत खंडोबा बाबा त्यांच्या सुप्रीम विश्वसनीय भक्तिलहरी. ओके, चला मग. जय भोलेनाथ, जय शिवशंकर.